गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझं नाव आहे निशाद बिरंजन आणि मी एम्स नागपूरच्या अंतिम वर्षाच्या एम-बी-बी-एस कोर्सचे विद्यार्थी आहे. आजचं जे आपलं टॉपिक आहे, ते आता आज आपण घेऊ दुसरा पार्ट घेऊ रेडॉक्स रिएक्शनचा. हे जे आपला चॅप्टर आहे रेडॉक्स रिएक्शन्स, याचे आपण एक पार्ट याच्या आधी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे बघितलेला होता, की हे जे आपला चॅप्टर आहे, हे 7वं चॅप्टर आहे. एन-सी-ई-आर-टी केमिस्ट्री 11वी कक्षाचा जे आपला कोर्स असतो, त्याचं हे 7वं चॅप्टर आहे. ठीक आहे. आता आपण कोणते-कोणते ऑब्जेक्टिव्हज आतापर्यंत याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत ते आपण एकदा बघू. मग त्याच्यानंतर आपण बघू, की आज आपण कोणते-कोणते टॉपिक्स घेणार आहोत आणि मग याच्यानंतरचा आपला प्लॅन कसं राहील. ठीक आहे. चला. जे आपलं पहिला आपला ऑब्जेक्टिव्ह होता, ते आपण घेतलेला होता याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, की रेडॉक्स रिएक्शन्स जे असतात, त्यांना आपण कसं त्यांची पहिचान करायची आणि मग ते जे रेडॉक्स रिएक्शन्स राहतात, त्यांचा अर्थ काय असते? ठीक आहे. आणि आपण काय बघितलेलं होतं, की ते रिएक्शन्स त्यांच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सोबतच होत आहे सायमल्टेनियसली. त्यांना आपण म्हणतात ऑक्सिडेशन रिएक्शन. ठीक आहे. रेडॉक्स ऑक्सिडेशन रिएक्शन. मग त्याच्यानंतर आपण जे वेगळे प्रकारचे आपले टर्म्स राहतात. ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट हे जे आपले टर्म्स राहतात त्यांचे अर्थ काय असते आणि त्यांना आपण कसं डिफाईन करायचं हे आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. मग आपण त्याच्यानंतर एक खूपच महत्त्वपूर्ण जे सब टॉपिक आहे, जे आपल्याला माहिती पाहिजे 11वी कक्षामध्ये ते बघितलेलं होतं. आणि ते कोणता टॉपिक होता, की आपल्याला रेडॉक्स रिएक्शनचा मेकॅनिझम ऐकायचा आहे इन द टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर प्रोसेस. जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचा प्रोसेस आहे ते कोणत्याही रिएक्शनमध्ये त्याच्या बेसिसवर आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर एक फक्त थोडंसं आपण एक इंट्रोडक्शन बघितलेला होता, की आपण जे ऑक्सिडेशन नंबरचा कन्सेप्ट असते, त्याचं कसं आपण प्रयोग करू, की आपण आयडेंटिफाय करू शकतो ऑक्सिडंट आणि रिडक्टंट कोणतीही रिएक्शन. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आलेलो होते. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, आपण हे बघू, की एकदा आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग झाली हे पूर्ण रिडॉक्स रिएक्शन्सची, तर आपण आता क्लासिफाय करू. ठीक आहे. कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफाय करू जे आपले रिडॉक्स रिएक्शन्स असतात त्यांना, की कोणती आपली कॉम्बिनेशन रिएक्शन आहे, कोणती डिकंपोझिशन आहे, मग डिस्प्लेसमेंट, डिस्प्रोपोर्शनेशन हे जे आपले वेगळे प्रकारचे रिएक्शन्स आहे, यांच्यामध्ये आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. ठीक आहे. एकदा हे क्लासिफिकेशनचा प्रोसेस झाला, मग क्लासिफिकेशनच्या नंतर आपण काय बघू, आपण एक कंपॅरेटिव्ह ऑर्डर बघू. ठीक आहे. एक असं लिस्ट बघू आपण, ज्याच्यामध्ये जे वेगळे-वेगळे आपले रिडक्टंट्स आणि ऑक्सिडंट्स आहे, त्यांचं स्ट्रेंथ आपण बघू, की ते कसे ते आपले स्ट्रेंथनी ते रिलेटेड आहे एकमेकांना. ठीक आहे. मग जे आपलं केमिकल इक्वेशन्स असतात, आता त्यांना आपण काय करू, बॅलन्स करू आणि हे जे बॅलन्स आपण करू केमिकल इक्वेशन्सला, ते आपण करू ऑक्सिडेशन नंबर आणि हाल्फ रिएक्शन मेथड. हे जे आपले 2 मेथड आहे, याच्याने आपल्याला बघायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बघायचं आहे, की एक आपण बघितलेलं होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफरच्या प्रोसेसच्या बेसिसवर, की रिडॉक्स रिएक्शन्स कसे असतात. आणि आता आपल्याला बघायचं आहे, की जे आपले रिडॉक्स रिएक्शन्स आहे, त्यांचा आपल्याला अर्थ समजायचा आहे इन द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोड प्रोसेस जे असतात. जे आपला एनोड, कॅथोड आणि त्यांच्यामध्ये जे आपला इलेक्ट्रोलिसिसचा कन्सेप्ट असते, त्याच्या बेसिसवर आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर हे आपलं आजचं प्लॅन आहे, ॲक्शन प्लॅन आणि चला मग सुरू करू आता आपण. तर मागची जी क्लास होती त्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत आले होते ते एकदा बघू आपण. हं. हे जे आपलं आहे प्रॉब्लेम 7.3 इथपर्यंत आपण आले होते. हे जे स्टॉक नोटेशन होता त्याचे प्रयोग आपण केला होता आणि जे कंपाउंड्स आहेत, हे कंपाउंड्सला आपण रिप्रेझेंट केला होता. ठीक आहे. आता हे जे आपला आयडिया आहे ऑक्सिडेशन नंबरचा, ते आपण इनव्हेरिएबली अप्लाय करतो टू डिफाईन ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि ऑक्सिडायझिंग एजंट जे आपलं असते. ऑक्सिडायझिंग एजंट जे असते त्याला आपण काय म्हणतो ऑक्सिडंट आणि जे रिड्युसिंग एजंट असते त्यांना आपण म्हणतो रिडक्टंट. तर हे जे चौघे आपले टर्म्स आहे आणि पूर्ण जे रेडॉक्स रिएक्शन आहे, त्याचा पण आपण अर्थ सांगू शकतो.
म्हणजे जर आपल्याला एक समरी द्यायची आहे कोणालाही, जर त्याला काहीच माहिती नाहीये, की ऑक्सिडेशन काय असते, मग रिडक्शन काय असते आणि हे जे एजंट्स आहेत त्यांचा काय अर्थ असते. तर आपण त्याला कसं म्हणू? ऑक्सिडेशन म्हणजे असते इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ द एलिमेंट इन द गिव्हन सबस्टन्स. म्हणजे ते सबस्टन्समध्ये जे आपला एलिमेंट आहे, त्याचा वाढत आहे ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होत आहे. दुसरं आपलं आहे रिडक्शन. रिडक्शनचा अर्थ काय असेल? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ द एलिमेंट इन द गिव्हन सबस्टन्स. ठीक आहे. मग आपलं आहे तिसरं कॉन्सेप्ट. तिसरा आपला कॉन्सेप्ट आहे ऑक्सिडायझिंग एजंटचा. हे काय असते? अ रिएजंट व्हिच कॅन इन्क्रीज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन अ गिव्हन सबस्टन्स. म्हणजे ते रिएजंट आहे जे दुसऱ्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर वाढवू शकते. ठीक आहे. आणि यांना आपण ऑक्सिडन्स पण म्हणतो. मग आपलं असते रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग रिएजंट असं रिएजंट आहे आपलं जे कोणत्याही एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर कमी करते एक गिव्हन सबस्टन्समध्ये. आणि हे जे रिएजंट्स आहेत त्यांना आपण रिडक्टन्स पण म्हणतात. ठीक आहे. आता हे झाले चार्ट. रेडॉक्स रिएक्शन्स जे आहे त्यांचं काय अर्थ राहते? रेडॉक्स रिएक्शन्स आपले ते रिएक्शन्स आहे त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्टिंग स्पीशीज आहेत, ते जे इंटरॅक्टिंग स्पीशीज आहेत त्यांचे ऑक्सिडेशन नंबरमध्ये चेंज होत आहे. ठीक आहे. तर हे झाले आपले 5 हे डेफिनिशन. आतापर्यंत हे पूर्ण समरी आहे. जितकं आपण शिकलेले आहोत, ते पूर्ण कॉन्सेप्टची आपली हे समरी आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे बघा, जे आपली प्रॉब्लेम 7.4 आहे, याच्यामध्ये आपल्याला अ, हे जे रिएक्शन आहे त्याला जस्टिफाय करायचं. ठीक आहे. रिएक्शन आपली अशी आहे. 2 मॉलिक्युल्स क्युप्रिक ऑक्साईडचे म्हणजे CO2O सॉलिड स्टेटमध्ये ते रिएक्ट करतात क्युप्रिक सल्फाइड सोबत आणि आपल्याला काय भेटते? 6 मॉलिक्युल्स भेटतात कॉपर सॉलिडचे आणि एक आपल्याला मॉलिक्यूल भेटते सल्फर डायऑक्साइडचा आणि हे गॅस फेजमध्ये आहे. आपल्याला हे जस्टिफाय करायचं आहे, हे जे रिएक्शन आहे आपली, हे एक रेडॉक्स रिएक्शन आहे. जे स्पीशीज आपली ऑक्सिडाइज होत आहे किंवा रिड्यूस होत आहे, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि हे पण आपल्याला सांगायचं आहे, की कोणता आपला ऑक्सिडंट आहे आणि कोणता आपला रिएजंट रिडक्टंट. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले आपण काय करू, की आपण ऑक्सिडेशन नंबर देऊ प्रत्येक स्पीशीजचा. जे रिएक्शन आपण एक्झामिन करत आहोत, त्यांच्यामध्ये प्रत्येक स्पीशीजला आपण एक ऑक्सिडेशन नंबर देऊ. तर हे इथे आपलं आता त्याचं वर तुम्ही बघू शकता. +1, -2, +1, -2 आणि मग कॉपर एलिमेंट आहे, म्हणजे त्याचं 0 राहील. ठीक आहे. आणि तसंच +4 आणि -2. आता म्हणूनच आपण हे कन्क्लूड करू शकतो याच्यामध्ये, की हे रिएक्शनमध्ये कॉपर जे आहे, ते आपलं रिड्यूस होत आहे फ्रॉम +1 स्टेट टू 0 ऑक्सिडेशन स्टेट. तुम्ही बघू शकता, दोघे जे आपले कंपाउंड्स आहेत, त्याच्यामध्ये कॉपरचा आपला ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +1 आणि ते आपला कमी होत आहे. कारण की जे आपला कॉपर एलिमेंट आहे, एलिमेंटचा आपला 0 ऑक्सिडेशन स्टेट असते. ठीक आहे. आणि सल्फर जे आहे, सल्फरचं ऑक्सिडेशन आहे -2. तर ते ऑक्सिडाइज होत आहे. कारण की त्याचं जे ऑक्सिडेशन स्टेट आहे, ते आपला कन्व्हर्ट होत आहे -2 पासून +4 स्टेटमध्ये. ठीक आहे. म्हणूनच हे जे आपली रिएक्शन आहे वरती, ते आपली रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. आता CO2O जे आहे, क्युप्रिक ऑक्साईड, ते सल्फरची मदत करते इन कॉपर सल्फाइड टू इन्क्रीज इट्स ऑक्सिडेशन नंबर. म्हणूनच जे कॉपर 1, 1 म्हणजे काय? +1 त्याचे ऑक्सिडेशन स्टेट आहे. कॉपर 1 जे आहे ते एक ऑक्सिडंट आहे आणि जे सल्फर आहे कॉपर क्युप्रिक सल्फाइडचं, ते कॉपरची मदत करते दोघेही प्रोसेसमध्ये. ठीक आहे. CO2S मध्ये पण आणि CO2O मध्ये पण, की ते त्याचं जे ऑक्सिडेशन नंबर आहे त्याला ते कमी करेल. म्हणूनच जे सल्फर आहे क्युप्रिक सल्फाइडचा, ते आपलं एक रिडक्टंट. कळलं एवढं तुम्हाला? चला. तर हे आपण आता जस्टिफाय केलं, की का बरं हे जे रिएक्शन आपल्याला दिली होती कॉपरची, त्याच्यामध्ये दोघेही जे रिएक्टंट्स होते त्याच्यामध्ये कॉपर होता. ते आपली का बरं ते रिएक्शन जे आहे ते एक रिडॉक्स रिएक्शन आहे. ठीक आहे. चला. आता आपण सुरू करू टाइप्स ऑफ रिडॉक्स रिएक्शन. खूपच महत्त्वपूर्ण टॉपिक आहे हे आपला अ, जे हे चॅप्टर आहे त्याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. बघा, आता जे आपले पहिले प्रकारचे रिएक्शन्स असतात, त्यांना आपण म्हणतात कॉम्बिनेशन रिएक्शन. काय म्हणतात आपण?
कॉम्बिनेशन रिएक्शन. आणि कोणती जे रिएक्शन असते त्याचं एक पर्टिक्युलर आपलं हे असते, स्केलेटन फॉर्म्युला असते. तसंच आपलं हे रिएक्शनचा पण एक स्केलेटनचा आपण फॉर्म्युला म्हणतो. त्याच्याने आपण सगळे जे रिएक्शन्स आहेत त्याला डिनोट करू शकतो. ते असते. आणि हे जे रिएक्शन आहे आपली याचं पण असंच एक आहे. A प्लस बी आपल्याला देते C. म्हणजे इथे काय होत आहे, हे जे 2 आपले रिएक्टंट्स आहेत, ते आपल्याला रिएक्ट करत आहेत आणि आपल्याला एक प्रॉडक्ट भेटत आहे, जे आपलं C आहे. आता हे जे रेडॉक्स रिएक्शन आहे, याच्यासाठी ना एक कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे. कोणती कंडिशन आहे ते? आयदर A किंवा B किंवा दोघंही जे A आणि B आहे, ते आपले एलिमेंटल फॉर्ममध्ये व्हायला पाहिजे, हे रिएक्शन होण्यासाठी. जितके आपले कंबशन रिएक्शन्स असतात, ज्याच्यामध्ये एलिमेंटल डायऑक्सिजन असते आणि दुसरे रिएक्शन्स पण ज्यांच्यामध्ये आपले असे एलिमेंट्स असतात, जे आपले अदर दॅन डायऑक्सिजन आहे. ते वाले आपले जे रिएक्शन्स आहेत ते रेडॉक्स रिएक्शन्स असतात. आणि हे कॅटेगरीमध्ये जे आपले खूप महत्त्वपूर्ण आपले जे एक्झाम्पल आहे, ते कोणते-कोणते आहे बघू आपण. एक आपलं रिएक्शन आहे कार्बन प्लस ऑक्सिजन आपल्याला देते कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. कार्बन सॉलिड प्लस O2 गॅस आपल्याला काय देते? CO2 गॅस. मग त्याच्यानंतर मॅग्नेशियम जे आहे ते रिएक्ट करते नायट्रोजन सोबत आणि आपल्याला काय भेटते? मॅग्नेशियम नायट्राइट. मग मिथेनचं कंबशन आहे, जे आपली क्लासिकल एक रिएक्शन आहे. मिथेनचं जे आपलं रिएक्शन आहे, त्याच्यामध्ये मिथेन रिएक्ट करते 2 मॉलिक्युल्स ऑक्सिजन सोबत. ठीक आहे. आणि आपल्याला काय भेटते? कार्बन डायऑक्साईड आणि 2 मॉलिक्युल्स वॉटरचे. ठीक आहे. आता दुसरे प्रकारचे आपले रिएक्शन्स आहेत, ते बघा. ते कोणते राहतात? दुसरे प्रकारचे जे आपले रिएक्शन्स आहे, ते आपले आहे डिकंपोझिशन रिएक्शन. हे जे डिकंपोझिशन रिएक्शन आहे, हे आपले कॉम्बिनेशन पासून अपोझिट रिएक्शन. असं का बरं आहे बघा. प्रिसाइजली जर आपण बघू, तर एक डिकंपोझिशन रिएक्शनमध्ये काय होते, एक जे आपलं कंपाउंड राहते, तर ते कंपाउंडचं आपलं ब्रेकडाउन होते इंटू 2 ओर मोर कंपोनेंट्स आणि एक जे आहे यांच्यामध्ये ते आपलं एलिमेंटल स्टेटमध्ये असते. ठीक आहे. हे जे क्लास ऑफ रिएक्शन आहे, त्यांचं एक्झाम्पल आपला काय आहे? जसं की एक बघा. एक जे आपला रिएक्शन आहे याच्यामध्ये ते आहे पाणीचं. ठीक आहे. वॉटरचं डिकंपोझिशन होते 2 मॉलिक्युल्स H2 गॅस आणि 1 मॉलिक्यूल O2 गॅसमध्ये. मग तसंच आपलं आहे ब्रेकडाउन ऑफ सोडियम हायड्राईड. याला आपण हीट केला, तर आता याचं आपला डिकंपोझिशन होते सोडियम आणि हायड्रोजनमध्ये. ठीक आहे. मग जे 2 मॉलिक्युल्स आहे KClO3 चे, त्यांचं डिकंपोझिशन होते आणि ते आपले कन्व्हर्ट होतात 2 मॉलिक्यूल KCl आणि 3 मॉलिक्यूल ऑक्सिजनमध्ये. ठीक आहे. तर हे झाले आपले डिकंपोझिशन रिएक्शन. आता हे आपल्याला चांगल्याने नोट करायला पाहिजे इथे, की जे ऑक्सिडेशन नंबर आहे हायड्रोजनचा मिथेनमध्ये, त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही होत आहे अंडर कॉम्बिनेशन रिएक्शन. आणि जे पोटॅशियम आहे, पोटॅशियमचं पण नाही होत आहे पोटॅशियम क्लोरेटवाली रिएक्शनमध्ये. आणि जितके आपले डिकंपोझिशन रिएक्शन्स असतात, ते सगळे आपले रेडॉक्स रिएक्शन नाही असतात. जसं की आपण एक कॅल्शियम कार्बोनेटचं डिकंपोझिशन बघू. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, जे कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याला आपण हीट केला, तर जे कॅल्शियमची आपली ऑक्सिडेशन स्टेट आहे, ते सेम सारखीच राहते. आणि फक्त कॅल्शियम नाही, कार्बन आणि ऑक्सिजन हे तिघही जे स्पेशीज आहे हे रिएक्शनमध्ये, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट तेच अ, जे होती रिएक्टंट फेजमध्ये तेवढीच आहे. म्हणूनच हे आपला रेडॉक्स रिएक्शन आपण याला नाही म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे झाले आपले कॉम्बिनेशन रिएक्शन आणि डिकंपोझिशन रिएक्शन. आता आपण बघू डिस्प्लेसमेंट रिएक्शन. जे आपलं डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, त्यांच्यामध्ये काय होते, एक आयन जे असते आपलं किंवा एटम कोणत्याही कंपाउंडचा, ते दुसरे आयन किंवा एटम जे आहे त्याच्याने रिप्लेस होते. आणि हे जे दुसरं आयन किंवा एटम आहे, हे आपलं दुसऱ्या एलिमेंटचं असते. ठीक आहे. आणि याला आपण कसं डिनोट करू? एक्स प्लस वाय झेड. आपल्याला काय देते? एक्स झेड प्लस वाय. जे आपले डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स असतात, ते आपले 2 कॅटेगरीजमध्ये फिट होतात. एक आहे मेटल डिस्प्लेसमेंट आणि दुसरं आहे नॉन मेटल डिस्प्लेसमेंट. आता दोघांचेच आपण एक-एक आपण बघू. सगळ्यात पहिले आपण बघू मेटल डिस्प्लेसमेंट. आता कोणत्याही कंपाउंडमध्ये जे आपलं मेटल आहे,
त्याला दुसरा मेटल डिस्प्लेस करू शकते. पण हे जे दुसरा मेटल आहे, ते आपला अनकंबाईन्ड स्टेटमध्ये व्हायला पाहिजे. आणि आपण ऑलरेडी याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. हे वाले जे रिएक्शन्स आहेत. मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स जे असतात, त्यांचे खूप सारे ॲप्लिकेशन्स असतात मेटलर्जिकल प्रोसेसमध्ये. आणि हे जे मेटलर्जिकल प्रोसेस असतात, यांच्यामध्ये काय होते, जे आपले प्युअर मेटल्स आहेत, हे प्युअर मेटल्स आपल्याला भेटतात त्यांचे कंपाउंड्स पासून. आणि हे राहतात त्यांचे ओरमध्ये. काही आपले हे जे वाले जे एक्झाम्पल्स आहे, ते कोणते-कोणते आहे ते बघू आपण. कॉपर सल्फेट aqueous सोल्युशन मध्ये आहे. हे रिएक्ट करते झिंक सोबत. ठीक आहे. सॉलिड स्टेटमध्ये जे असते. आणि आपल्याला काय भेटते? कॉपर आणि झिंक सल्फेट. V2O5 जे आहे ते रिएक्ट करते कॅल्शियम सोबत. आणि आपल्याला भेटते 2 मॉलिक्युल्स V आणि 5 मॉलिक्युल कॅल्शियम ऑक्साईडचे. मग T आहे Cl4 जे आहे, हे आपलं रिएक्ट करते 2 मॉलिक्युल्स मॅग्नेशियम सोबत. आणि हे जेव्हा आपण हीट केला तर आपल्याला काय भेटते? Ti सॉलिड आणि 2 मॉलिक्युल्स मॅग्नेशियम क्लोराईडचे. असंच आपलं आहे क्रोमिक ऑक्साईड जे आपलं रिएक्ट करते 2 मॉलिक्युल्स 2 एटम्स अॅल्युमिनियम सोबत. आणि जेव्हा हे मिक्सचरला आपण हीट केला, तर आपल्याला काय भेटते? अॅल्युमिनियम ऑक्साईड आणि 2 मॉलिक्युल्स क्रोमियम. ठीक आहे. तर हे होते आपले मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. जे आपले डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स असतात, त्यांच्यामध्ये स्पेसिफिकली आपला मेटल डिस्प्लेसमेंट वाला जे कंपोनेंट आहे, ते वाले रिएक्शन. आता जे आपण बघू, ते आपलं राहील नॉन मेटल डिस्प्लेसमेंट. नॉन मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स बघायचं आहे. जे आपल्या वरचे रिएक्शनमध्ये प्रत्येक केस जो होता, त्याच्यामध्ये जे आपलं रिड्युसिंग मेटल आहे, ते आपलं जास्ती बेटर रिड्युसिंग एजंट असते दॅन द वन जे आपला रिड्यूस होत आहे. आणि हे आपलं एव्हिडेंटली आपल्याला हे दाखवते, जास्ती कॅपेबिलिटी आहे याच्यामध्ये टू लूज इलेक्ट्रॉन्स ॲज कंपेअर टू द वन जे आपलं रिड्यूस होतं. ठीक आहे. तर हे होते आपले मेटल डिस्प्लेसमेंटसाठी. आता बघा नॉन मेटल डिस्प्लेसमेंट. जे नॉन मेटल डिस्प्लेसमेंट रिडॉक्स रिएक्शन्स असतात, त्यांच्यामध्ये आपला राहते हायड्रोजन डिस्प्लेसमेंट. आणि एक रेअर रिएक्शन असते ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं पण डिस्प्लेसमेंट होत आहे. ठीक आहे. सगळे जे आपले अल्कली मेटल्स आहे आणि काही-काही अल्कलाईन अर्थ मेटल्स जसं की कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम जे आपले खूपच चांगले रिडक्टन्स असतात, ते कोल्ड वॉटरमध्ये हायड्रोजनला डिस्प्लेस करणार. ठीक आहे. कोणते-कोणते एलिमेंट्स? अल्कली मेटल्स आणि काही-काही आपले अल्कलाईन अर्थ मेटल्स. ठीक आहे. 2 रिएक्शन्स जे आहे ते आहे आपली याच्यामध्ये. एक आहे आपली 2 एटम सोडियमचे रिएक्ट करतात 2 मॉलिक्युल्स वॉटर सोबत. आणि आपल्याला काय भेटते? 2 मॉलिक्युल्स सोडियम हायड्रॉक्साईड aqueousमध्ये आणि प्लस H2 गॅस. तसंच आपलं राहते कॅल्शियम सॉलिड जे रिएक्ट करते 2 मॉलिक्युल्स वॉटर सोबत. आणि आपल्याला काय भेटते? कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस. जे आपले लेस ॲक्टिव्ह मेटल्स आहे. लेस ॲक्टिव्ह मेटल्स म्हणजे मॅग्नेशियम आणि आयर्न. हे जे आपले मेटल्स असतात, ते स्टीम सोबत रिएक्शन करतात. आणि आपल्याला काय देते हे? डायहायड्रोजन. ठीक आहे. म्हणजे NC रिएक्शन कशी राहील आपली? मॅग्नेशियम सॉलिड स्टेटमध्ये रिएक्ट करते 2 मॉलिक्युल्स वॉटर सोबत. आणि आपल्याला काय भेटत आहे? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि H2 गॅस. ठीक आहे. तसंच आपलं आहे 2 मॉलिक्युल आयर्न. हे रिएक्ट करतात 3 मॉलिक्युल वॉटर सोबत. आणि जेव्हा हे मिक्सचरला आपण हीट केला, तर आपल्याला काय भेटते? Fe2O3 आणि 3 मॉलिक्युल्स हायड्रोजन गॅसचे. ठीक आहे. आता खूप सारे जे आपले मेटल्स असतात आणि याच्यामध्ये कोणते-कोणते इन्क्लूड आहे, ते वाले जे आपले कोल्ड वॉटर सोबत पण रिएक्ट नाही करतात. ते आपले केपेबल असतात ऑफ डिस्पोसिंग हायड्रोजन फ्रॉम ॲसिड. डायहायड्रोजन जे आहे ॲसिड पासून, ते आपला जास्ती प्रोनाउन्स पण होऊ शकते असे मेटल्स जे आपले स्टीम सोबत नाही रिएक्ट करतात. ठीक आहे. कॅडमियम आणि टिन जे आहे, हे असे मेटल्सचे आपले एक्झाम्पल आहे. आणि दुसरे जे आपले काही-काही एक्झाम्पल्स आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ हायड्रोजन फ्रॉम ॲसिड ते आपल्याला इथे दिलेलं आहे. जसं की आपलं जे पहिला रिएक्शन इथे आहे, ती कोणती आहे? झिंक आपला रिएक्ट करते 2 मॉलिक्युल्स HCl सोबत, जे आपल्या aqueous सोल्युशनमध्ये आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय भेटते? झिंक क्लोराईड aqueous आणि H2 गॅस. ठीक आहे. तसंच आपलं राहते
मॅग्नेशियम जे आपलं सॉलिड स्टेटमध्ये आहे. मॅग्नेशियम रिएक्ट करते 2 मॉलिक्युल्स HCl सोबत, जे aqueous स्टेटमध्ये आहे. आणि आपल्याला भेटते मॅग्नेशियम क्लोराईड आणि H2 गॅस. तसंच आपले राहतात आयर्न जी रिएक्ट करते HCl सोबत आणि आपल्याला काय भेटते फेरस क्लोराईड आणि H2 गॅस. ठीक आहे. हे जे रिएक्शन्स आहेत, तिघही रिएक्शन्स यांचा प्रयोग आपण करतो लॅबोरेटरीमध्ये जर आपल्याला डायहायड्रोजन गॅस बनवायची आहे त्याच्यासाठी. येथे जी आपली रिएक्टिव्हिटी आहे मेटल्सची ते रिफ्लेक्ट होते इन द रेट ऑफ हायड्रोजन गॅस एव्होल्युशन. जी आपली सगळ्यात जे स्लोएस्ट असते लीस्ट ऍक्टिव्ह मेटलसाठी असते आणि ते मेटल कोणतं आहे आपलं आयरन. ठीक आहे. आणि जे फास्टेस्ट आपली राहील ते राहील मोस्ट रिएक्टिव्ह मेटलसाठी जे आपलं आहे मॅग्नेशियम. आता खूपच कमी ऍक्टिव्ह जे मेटल्स आहे जे आपले नेटिव्ह स्टेटमध्ये असेल ते आपले कोणते आहे सिल्वर आणि गोल्ड. हे आपले हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत पण रिएक्ट नाही करतात. ठीक आहे. हे जे सेक्शन आहे याच्यामध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे हे वाले मेटल्स झिंक, कॉपर आणि सिल्वर थ्रू टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स शो देअर रिड्युसिंग ऍक्टिव्हिटी. आणि हे जे रिड्युसिंग ऍक्टिव्हिटी आहे यांचा ऑर्डर पण आहे, यांची स्ट्रेंथ आहे त्याचा एक ऑर्डर आहे. झिंक सगळ्यात जास्ती आहे कम्पेअर्ड टू कॉपर आणि ते जास्ती आहे कम्पेअर्ड टू सिल्वर. आणि मेटल सारखं जे आपलं ऍक्टिव्हिटी सीरीज आहे ते हॅलोजन साठी पण राहते. म्हणजे हे वाले जे एलिमेंट्स आहे यांची पॉवर ऍज ऑक्सिडायझिंग एजंट्स ते कमी होते ऍज वी मूव्ह डाऊन फ्रॉम क्लोरीन ते आयोडीन ग्रुप 17 मध्ये. आणि हे जे आपलं कॉन्सेप्ट आहे, हे जे स्टेटमेंट आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे? की जे फ्लोरीन आपलं आहे ते इतकं रिएक्टिव्ह आहे तिथे क्लोराईडला, ब्रोमाइडला आणि आयोडाइड आयन्सला सोल्युशन मध्ये रिप्लेस करू शकतो. आणि इनफॅक्ट जे फ्लोरीन आहे आपलं ते इतकं रिएक्टिव्ह आहे की ते वॉटरला अटॅक करते आणि जे ऑक्सिजन आहे वॉटरचा त्याला डिस्प्लेस पण करून टाकते. ठीक आहे. जसं की आपण एक एक एक्झाम्पल मध्ये एक रिएक्शन घेऊ आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे काही आपण आता डिस्कस केलेलं आहे किती सिग्निफिकंटली आपल्याला दिसते. 2 मॉलिक्युल्स वॉटरचे रिएक्ट करतात 2 मॉलिक्युल्स क्लोराईड सोबत आणि आपल्याला काय भेटते 4 मॉलिक्युल्स भेटतात हायड्रोजन फ्लोराईडचे जे aqueous फेज मध्ये आहे आणि आपल्याला एक ऑक्सिजनचं मॉलिक्युल पण भेटतं. ठीक आहे. आणि हेच आपलं कारण आहे की जे डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स आहे आपले क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनचे जे आपले फ्लोरीनचा प्रयोग करतात ते आपण जनरली aqueous सोल्युशन मध्ये त्यांना आपण नाही कॅरी आउट करतो. ठीक आहे. आणि ऑन दी अदर हँड क्लोरीन जे आहे ते ब्रोमाइड आणि आयोडाइड आयन्स हे दोघांनाही आपलं डिस्प्लेस करू शकते एक aqueous सोल्युशन मध्ये. जसं की आपण हे खालती बघू शकतो. जे क्लोराईड आपली गॅस आहे ते रिएक्ट करते 2 मॉलिक्युल्स KBr aqueous सोबत आणि आपल्याला भेटते 2 मॉलिक्युल्स KCl aqueous मध्ये आणि ब्रोमीन लिक्विड. तसंच आपलं आहे क्लोराईड गॅस प्लस 2 मॉलिक्युल्स पोटॅशियम आयोडाइडचे. हे रिएक्ट करतात आणि आपल्याला काय भेटते 2 मॉलिक्युल्स KCl आणि आयोडीन सॉलिड स्टेटमध्ये. आता जे आपले ब्रोमीन, ब्रोमाइड, ब्रोमीन आणि आयोडीन हे दोघेही आपले कलर्ड गॅस आहेत आणि ते CCl4 मध्ये पण डिझॉल्व्ह होतात. यांना आपण ज्यांचं हे सोल्युशनचा कलर राहते त्याच्याने आपण याची जे पहिचान आहे ते आपण करू शकतो. आणि हे जे वरचे रिएक्शन्स आहे आपले त्यांना आपण आयोनिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार हे बघा. क्लोराईड गॅस जे आहे ते रिएक्ट करते 2 मॉलिक्युल्स ब्रोमाइड aqueous सोबत आणि आपल्याला काय भेटते 2 क्लोराईडचे मॉलिक्युल्स आणि ब्रोमीन गॅस. तसंच आपली हे रिएक्शन आहे आयोडाइड सोबत. आता हे जे रिएक्शन्स आहे 2 4-1 आणि 4-2 हे आपले बेसिस बनवतात की आपण ब्रोमाइड आणि आयोडाइडला लॅबोरेटरीमध्ये कसं आयडेंटिफाय करायचं एक टेस्ट पासून. आणि हे जे टेस्ट आहे त्याचं काय नाव आहे लेयर टेस्ट. काय नाव आहे याचं लेयर टेस्ट. आणि हे आपला आउट ऑफ प्लेस नाही राहील हे मेन्शन करणं की जे ब्रोमीन आहे ते पण तसंच आपला आयोडाइड आयन जे आहे त्याला डिस्प्लेस करू शकते सोल्युशन मध्ये. ठीक आहे. ब्रोमीन लिक्विड जे आहे ते रिएक्ट करतात 2 मॉलिक्युल्स आयोडाइड सोबत आणि आपल्याला 2 ब्रोमाइड आणि एक आयोडीनचा आयोडीन जे सॉलिड स्टेट मध्ये आहे ते भेट.
जे आपले हॅलोजन डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स आहे, यांचा आपला एक डायरेक्ट इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन असते. जे रिकव्हरी आहे हॅलोजन्सची, त्यांचे हॅलाइड्स पासून, त्याच्यासाठी आपल्याला एक ऑक्सिडेशन प्रोसेस पाहिजे. आणि हे जे ऑक्सिडेशन प्रोसेस आहे, याला आपण कसं रिप्रेझेंट करतो? 2 मॉलिक्युल्स X मायनसचे आपल्याला काय देतात? X2 आणि 2 इलेक्ट्रॉन. आता इथे जे आपला X आहे, ते डिनोट करते आपलं एक हॅलोजन एलिमेंट. ठीक आहे? आणि आपल्याजवळ केमिकल मीन्स पण आहे क्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडाईडला ऑक्सिडाइज करायसाठी. क्लोरीन जे आपलं आहे ते आपलं स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि आपलं जर काहीच असं एक वे नाहीये की आपण फ्लोराईड आयन्सला क्लोरीनमध्ये कन्व्हर्ट करू बाय केमिकल मीन्स. फक्त एकच आपला जो रस्ता आहे हे क्लोरीन जे आहे त्याला अचीव्ह करायचं फ्रॉम फ्लोराईड आणि ते आहे की आपण काय करू, हे जे सोल्युशन आहे फ्लोराईडचा त्याला आपण इलेक्ट्रोलायटिकली याला ऑक्सिडाइज करू आणि हे आपण नंतर बघू. ठीक आहे. तर हे होते आपले मेटल डिस्प्लेसमेंट, नॉन मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स. ठीक आहे. आता याचं नंतर आपण आपलं शेवटचं जे टाइप ऑफ रिएक्शन राहते ते बघू. हे वाले जे रिएक्शन्स आहे यांना आपण म्हणतात डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन जे आहे ते आपली एक स्पेशल टाइप असतात रेडॉक्स रिएक्शनचे. आता एक डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन मध्ये एक एलिमेंट जे आपलं एक ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे ते आपलं सायमल्टेनियसली ऑक्सिडाइज पण होत आहे आणि रिड्यूस पण होत आहे. ठीक आहे. आणि कोणतीही डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन मध्ये एक जे आपलं रिएक्टिंग सबस्टन्स राहते त्याच्यामध्ये दरवेळेस एक असा एलिमेंट राहते जे आपला 3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असू शकते. हे जे एलिमेंट आहे इन द फॉर्म ऑफ रिएक्टिंग सबस्टन्स ते आपला इंटरमिडिएट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे आणि दोघे हायर आणि जे लोअर ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत त्या एलिमेंटचे ते त्या रिएक्शन मध्ये बनतात. ते डिकम्पोजिशन आहे हायड्रोजन पेरॉक्साइडचा. ते आपलं असंच एक फॅमिलियर एक्झाम्पल आहे हे रिएक्शन. जिथे आपली ऑक्सिजन जे आहे ते डिस्प्रपोर्शनेशन एक्सपिरियन्स करते. ठीक आहे. 2 मॉलिक्युल्स हायड्रोजन पेरॉक्साइडचे aqueous फेजमध्ये आपल्याला काय देतात? 2 मॉलिक्यूल H2O लिक्विडचे आणि 1 मॉलिक्यूल ऑक्सिजन गॅसचा. इथे जे आपलं पेरॉक्साइडचा ऑक्सिजन आहे, जे आपला -1 स्टेटमध्ये प्रेझेंट आहे, ते कन्व्हर्ट होते 0 ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनमध्ये आणि -2 ऑक्सिडेशन स्टेट जे आहे, त्याचं तिथपर्यंत ते कमी होऊन जाते वॉटरमध्ये. फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन ते आपले त्यांचा डिस्प्रपोर्शनेशन होते अल्कलाईन मीडियममध्ये. जसं की खालती दिलेलं आहे. जे आपला फॉस्फरस आहे. आता हेच जे आपले रिएक्शन्स आहे त्याचा आपण केमिकल इक्वेशन्स बघू आता खाली. ठीक आहे. फॉस्फरस जे आहे P4 सॉलिड स्टेटमध्ये ते रिएक्ट करते 3 मॉलिक्युल्स हायड्रॉक्साइड आयन सोबत म्हणजे OH- आणि 3 मॉलिक्युल्स वॉटर सोबत पण आणि आपल्याला काय भेटते PH3 आणि 3H2PO2-. तसंच आपलं सल्फरचं रिएक्शन. सल्फरचं जे आपलं रिएक्शन आहे ते आहे S8 आणि 12 मॉलिक्युल्स हायड्रॉक्साइड सोबत हे रिएक्ट करते. आणि आपल्याला काय भेटते इथे 4 मॉलिक्युल्स सल्फाइड आयन म्हणजे S2- आणि 2 मॉलिक्युल्स आपल्याला भेटतात S2O3-2 चे आणि 6 मॉलिक्युल्स वॉटरचे पण येतात ही रिएक्शनमध्ये. मग आपलं आहे क्लोराईड. क्लोराईड आपल्याला रिएक्ट करते 2 मॉलिक्युल्स हायड्रॉक्साइड सोबत आणि आपल्याला भेटते ClO-, Cl- आणि H2O. ठीक आहे. आता हे वाले जे रिएक्शन आहे हे हाऊसहोल्ड जे आपले ब्लिचिंग एजंट्स असतात त्यांचं फॉर्मेशन आपल्याला सांगतं. जे हायपोक्लोराइट आयन आहे ClO- जे रिएक्शन मध्ये फॉर्म होत आहे ते कलर बिअरिंग स्टेन्स जे आहे सबस्टन्सचे त्यांना ऑक्सिडाइज करते टू कलरलेस कंपाऊंड. आणि हे इंटरेस्टचा आपला इथे आहे की ब्रोमीन आणि आयोडीन सारखेच ट्रेंड फॉलो करतात. जे आपला क्लोरीन करते हे रिएक्शन मध्ये. जे आपलं फ्लोरीन आहे, फ्लोरीनचं डेव्हिएशन राहते हे बिहेवियर पासून जेव्हा ते कोणत्याही अल्कली सोबत रिएक्ट करते. ठीक आहे. जे आपली रिएक्शन आहे जे होते फ्लोरीनच्या केसमध्ये ते कशी राहते? 2 मॉलिक्युल्स आहे फ्लोरीन गॅसचे ते रिएक्ट करतात 2 मॉलिक्युल्स हायड्रॉक्साइड सोबत जे aqueous फेजमध्ये आणि आपल्याला काय भेटते 2 मॉलिक्युल्स फ्लोराईड प्लस OF2 प्लस
H2 आणि हे आपल्याला नोट करायचं आहे इथे, की हे रिएक्शनमध्ये क्लोरीन आपला वॉटरला पण अटॅक करेल. ठीक आहे. की ते थोडंसं आपलं ऑक्सिजन पण बनवू शकते. ठीक आहे. हे जे आपलं डिपार्चर आहे शोन बाय क्लोरीन, ते आपल्यासाठी सरप्रायझिंग नसते. कारण की आपल्याला फ्लोरीनचं एक लिमिटेशन असं माहिती आहे, की फ्लोरीन आपला सगळ्यात जास्ती इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. ते आपला कोणताही पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला एक्झिबिट नाही करू शकत. याचा अर्थ हे आहे, की अमंग हॅलोजन फ्लोरीन जे आहे त्याची काहीच डिस्प्रपोर्शनेशन टेंडन्सी नसते. हे याच्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. हे जे पॉइंट आहे, काय म्हणत आहे हे पॉइंट आपल्याला, की डिस्प्रपोर्शनेशन आपल्याला माहिती होतं, की तिथे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 जे आपले रिएक्शन्स ऑक्सिडेशन स्टेट आहे, ते तिघेही ते दाखवू शकते. पण इथे हे केसमध्ये फ्लोरीन हे दाखवूच नाही शकत कारण की त्याचं पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट नसते. ठीक आहे. आता प्रॉब्लेम 7.5 प्रॉब्लेम 7.5 जे आहे, प्रॉब्लेम 7.5 याच्यामध्ये आपण बघू, की जे आपला कोणती स्पेशीज अशी आहे, त्याच्यामध्ये डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन आपल्याला नसतं असं दिसते आणि का बरं? ठीक आहे. जसे की एक आपला आहे क्लोराईड ClO2- ClO3- आणि ClO4- आणि हे जे रिएक्शन आहे आपल्याला लिहायचं आहे प्रत्येक स्पेशीससाठी जे आपलं डिस्प्रपोर्शनेट होते. ठीक आहे. आता सोल्युशन बघा. जे आपले ऑक्झो एनायन्स आहे क्लोरीनचे, जे आपण वरती इथे लिस्ट केलेले आहे. ClO4- जे आहे ते आपलं डिस्प्रपोर्शनेशन त्याचं नाही होते. कारण की हे जे ऑक्झो एनायन आहे, याच्यामध्ये क्लोरीन आपलं सगळ्यात हायेस्ट जे ऑक्सिडेशन स्टेट आहे त्याच्यामध्ये ते आपलं प्रेझेंट आहे. आणि त्याचे जे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे ते आपली आहे +7. ठीक आहे. जे डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन आहे, बाकी जे 3 आपले ऑक्सिजन्स होते क्लोरीनसाठी, ते कसे आहेत ते? हे बघा. 3 ClO- चे आपले इथे हे रिएक्टरमध्ये आहे आणि ते कोणते कंपाउंडमध्ये स्प्लिट होतात? 2 Cl- आणि 1 ClO3-. तसंच आपलं आहे ClO2 साठी आणि ClO3- साठी. हे झालं आपलं 7.5. आता आपण बघू CL आता हे होतं 7.5 प्रॉब्लेम. आता 7.6 बघा. आपल्याला एक स्कीम ऑफ क्लासिफिकेशन सजेस्ट करायचं आहे. हे रिएक्शन्स रिडॉक्स रिएक्शनसाठी. ठीक आहे. नायट्रोजन रिएक्ट करते ऑक्सिजन सोबत आणि आपल्याला काय भेटते? 2 मॉलिक्युल्स NOचे. तर आपलं आहे 2 मॉलिक्युल्स PbNO3 2 टाइम्स. हे आपले कन्व्हर्ट होतात 2 मॉलिक्युल्स PbO प्लस 4 मॉलिक्युल्स NO2 आणि 1 मॉलिक्युल ऑक्सिजन. मग सोडियम हायड्राइड जे आहे ते रिएक्ट करते वॉटर सोबत आणि आपल्याला काय भेटते? सोडियम हायड्रॉक्साइड आणि H2 गॅस. मग आहे आपला जे शेवटचं आहे 2 मॉलिक्युल्स NO2चे. हे जे 2 मॉलिक्युल्स आहे NO2 ते आपले रिएक्ट करतात 2 मॉलिक्युल्स हायड्रॉक्साइड सोबत आणि आपल्याला भेटते NO2- आणि प्लस NO3- प्लस H2O. जे आपली A रिएक्शन आहे त्याच्यामध्ये जे आपलं कंपाउंड आहे नायट्रिक ऑक्साइड ते आपलं फॉर्म होत आहे बाय कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंटल सबस्टन्स नायट्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणूनच हे जे एक्झाम्पल आहे हे आहे आपलं कॉम्बिनेशन रिडॉक्स रिएक्शन. जे रिएक्शन आपली बी आहे याच्यामध्ये आपला ब्रेकिंग डाऊन होत आहे लेड नायट्रेटचा इंटू 3 कंपोनेंट्स. म्हणूनच हे जे रिएक्शन आहे ते आपले डिकम्पोजिशन मध्ये असेल. सी वाली जी रिएक्शन होती आपली याच्यामध्ये हायड्रोजन जे आहे वॉटरचा ते आपलं डिस्प्लेस होत आहे बाय हायड्राइड आयन इंटू डायहायड्रोजन गॅस. म्हणूनच हे वाली जी रिएक्शन आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट रिडॉक्स रिएक्शन पण म्हणू शकता. जे रिएक्शन डी आहे याच्यामध्ये डिस्प्रपोर्शनेशन होत आहे NO2चा जे +4 स्टेट आहे इंटू NO2- आणि NO3- म्हणजे एक कमी ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि दुसरी जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ते जास्ती आहे. म्हणूनच हे जे आपलं एक्झाम्पल आहे ते आहे आपला डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शनचा. कळलं? ठीक. आता हे बघा. एक आपला पॅराडॉक्स असते फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन नंबरचा. हे पॅराडॉक्स काय असते? कधी-कधी आपल्याला असे कंपाउंड्स भेटतात ज्यांच्यामध्ये जे पर्टिक्युलर एलिमेंट जे आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे कंपाउंडमध्ये फ्रॅक्शनमध्ये आणि याचं एक्झाम्पल काय आहे? एक बघा C3O2. C3O2 मध्ये जे ऑक्सिडेशन नंबर आहे कार्बनचा ते आहे 4/3. मग दुसरा आपला आहे Br3O8. Br3O8 मध्ये
जे ब्रोमिनचा ऑक्सिडेशन नंबर आहे ते आहे 16/3 आणि Na2S4O6. याच्यामध्ये जे सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आहे ते आहे 2.5. आणि आपल्याला हे माहिती आहे की जे आपला फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन नंबरचा हे जे आयडिया आहे ते आपल्यासाठी अनकन्व्हिन्सिंग राहते. कारण की इलेक्ट्रॉन्स जे असतात ते कधी आपले शेअर्ड किंवा ट्रान्सफर्ड नाही असतात फ्रॅक्शनमध्ये. आता एक इलेक्ट्रॉन आपलं ट्रान्सफर होते किंवा नाही होत. तर फ्रॅक्शनमध्ये काहीच आपलं ट्रान्सफर नसते. ठीक आहे. आणि ॲक्चुअली हे जे आपलं फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेट आहे, हे आपलं एव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट असते त्या एलिमेंटचा अंडर एक्झामिनेशन. आणि जे स्ट्रक्चरल पॅरामीटर्स आहे ते रिव्हील असे करतात, की जे एलिमेंट त्याच्यासाठी फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेट आपण रिअलाईज करत आहोत, ते आपले वेगळे-वेगळे जे ऑक्सिडेशन स्टेट आहे, त्याच्यामध्ये ते आपलं तिथे प्रेझेंट राहते. हे जे आपले स्पेशीज आपण बघतो ना, फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेटसाठी, यांचे जे आपले स्ट्रक्चर्स आहे, तर जे स्ट्रक्चर्स जेव्हा आपण बघू, तर त्याचे बॉन्डिंग सिच्युएशन आपल्याला दिसतात याच्यामध्ये. जसं की आपलं एक C3O2 आहे. याच्यामध्ये याला आपण म्हणतात कार्बन सब ऑक्साईड, Br3 ट्रायब्रोमो ऑक्टाऑक्साइड आणि आहे टेट्राथायोनाइट. आता हे वाले जे फिगर्स आहे याच्यामध्ये ते एलिमेंट ज्यांना आपण ॲस्टेरिकनी मार्क केलेलं आहे प्रत्येक स्पेशीजमध्ये, ते आपले डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला एक्झिबिट करतात. ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट म्हणजे ऑक्सिडेशन नंबर फ्रॉम रेस्ट ऑफ द एटम्स ऑफ द सेम एलिमेंट इन ईच ऑफ द स्पेशीज. हे आपल्याला काय रिव्हील करते की C3O2 मध्ये 2 कार्बन आपले +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. आणि जे तिसरं आपलं आहे ते 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. आणि जे एव्हरेज आहे आपला ते 4/3 आहे. पण जे रिअलिस्टिक पिक्चर जे आहे ते +2 आहे 2 टर्मिनल कार्बन साठी आणि 0 आहे मिडल कार्बन. तसंच Br3O8 मध्ये प्रत्येक जे आपले टर्मिनल ब्रोमिन ॲटम्स आहे 2 ते आपले +6 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. आणि जे मिडल ब्रोमिन आहे ते आपला +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असते. अजून एकदा जे आपला एव्हरेज आहे, ते आपलं डिफरंट राहते रिअॅलिटीपासून आणि ते आपलं राहते 16/3. हेच फॅशनमध्ये जे आपले स्पेशीज आहे S4O6-2 याच्यामध्ये प्रत्येक जे आहे आपले 2 एक्स्ट्रीम सल्फर्स ते आपले ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात +5 ची आणि जे 2 आपले मिडल सल्फर्स आहे त्यांची आपली राहते 0. जे 4 ऑक्सिडेशन आपले नंबर्स आहेत सल्फरचे, त्यांचं जे आपला एव्हरेज असते, ते आपला असते 2.5 आणि रिअॅलिटीमध्ये किती आहे? +5 आहे, 0, 0 आणि +5 ऑक्सिडेशन नंबर आहे प्रत्येक सल्फरसाठी. म्हणूनच आपण इन जनरल असं कन्क्लूड करू शकतो, की हे जे आपलं आयडिया आहे फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेटचा, त्याला आपल्याला काही काळजीमध्ये घ्यायला पाहिजे आणि असं आपलं रिअॅलिटी जे आपल्याला दिसते ते स्ट्रक्चरनीच दिसते. अजून जेव्हा पण आपण फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेटच्या अक्रॉस येतात, कोणतेही पर्टिक्युलर एलिमेंट जे आहे कोणत्याही स्पेशीजमध्ये, आपल्याला हे समजायला पाहिजे, की हे फक्त एव्हरेज ऑक्सिडेशन नंबर आहे आणि रिअॅलिटीमध्ये म्हणजे जे आपल्याला स्ट्रक्चर्सनी दिसते, जे एलिमेंट आहे त्या पर्टिक्युलर स्पेशीजमध्ये ते आपलं प्रेझेंट राहते इन मोर दॅन वन होल नंबर ऑक्सिडेशन स्टेट. असं नाही की ते त्याच्यामध्ये पण फ्रॅक्शनल स्टेटमध्ये आहे. त्या एलिमेंटमध्ये ते 1 पेक्षा जास्ती आपलं जे ऑक्सिडेशन स्टेट आहे होल नंबर त्याच्यामध्ये राहते. Fe3O4, Mn3O4 आणि Pb3O4 हे आपले असे काही एक्झाम्पल्स आहे कंपाउंड्सचे जे आपले मिक्स्ड ऑक्साइड्स जिथे आपण फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेट्स जे आहे मेटल ॲटम्सचे त्याच्या अक्रॉस आपण येतो. पण जे ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत ते आपले फ्रॅक्शनमध्ये पण असू शकतात. जसं की आपलं O2+ आहे, O2- आहे. जिथे आपलं ते +½ आणि -½ आहे रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. तर हे होतं आपला पॅराडॉक्स जे आपण बघत होतो फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन नंबरसाठी. आता आपल्याला हे एक प्रॉब्लेम बघू आपण. प्रॉब्लेम 7.7 ह्याच्यामध्ये आपल्याला हे सांगायचं आहे, की हे जे रिएक्शन्स आहे, ते डिफरंटली का बरं असे प्रोसीड करतात, ठीक आहे. यांच्यामध्ये काय असं आपलं स्पेशल आहे. एक आपली आहे रिएक्शन Pb3O4 प्लस 8HCl हे आपल्याला काय देते? 3 मॉलिक्युल्स Cl2, 1 Cl2 आणि 4 मॉलिक्युल्स H2O आणि मग आहे Pb3O4 जी रिएक्ट करते 4 मॉलिक्युल्स नायट्रिक ॲसिड सोबत आणि आपल्याला काय भेटते 2 मॉलिक्युल्स PbNO3 2 टाइम्स प्लस PbO2 प्लस
2 मॉलिक्युल्स H2O चे. ठीक आहे. सोल्युशन बघा. PB3O4 जे आहे ते आपलं एक स्टोइशियोमेट्रिक मिक्सचर आहे. 2 मोल PbO आणि 1 मोल PbO2. PbO2 मध्ये जे लेड आहे ते आपलं +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असते आणि जे स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे लेडची ते आपली आहे +2 PbO मध्ये. आता PbO2 जे आहे ते आपलं एक ऑक्सिडंट सारखं पण रिएक्ट करते आणि म्हणूनच क्लोराईड आयन जे आहे त्याला ऑक्सिडाइज करू शकते ते इंटू क्लोरीन आणि आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की PbO जे आहे ते आपलं एक बेसिक ऑक्साईड आहे. म्हणूनच ही वाली जी आपली रिएक्शन आपण बघितलेली होती इथे. कोणती रिएक्शन? PB3O4 हे रिएक्ट करते 8 मॉलिक्यूल HCl सोबत आणि आपल्याला काय भेटते? 3 मॉलिक्यूल PbCl2, 1 मॉलिक्यूल Cl2 आणि 4 मॉलिक्यूल H2O चे. यांना आपण 2 रिएक्शन्स मध्ये स्प्लिट करू शकतो. कोणते रिएक्शन्स? 2 मॉलिक्युल्स PbO प्लस 4HCl आपल्याला काय देते? PbCl2 आणि 2 मॉलिक्युल्स H2O चे. ॲसिड बेस रिएक्शन बघा. मग आहे आपलं याच्यामध्ये आपण काय करू, की याला ना आपण एक ऑक्सिडेशन नंबर याचं लिहू याच्यावरती +4, -1, +2 आणि 0. तर एक आपली झाली ॲसिड बेस रिएक्शन आणि दुसरी आपली झाली रेडॉक्स रिएक्शन. आता HNO3 जे आहे ते आपली इटसेल्फ एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे, नायट्रिक ॲसिड जे आहे. म्हणूनच हे असं अनलाइकली असते, की जे रिएक्शन आहे ते आपली होईल PbO2 आणि HNO3 मध्ये. पण जे ॲसिड बेस रिएक्शन आहे ते आपली PbO आणि HNO3 मध्ये असते. ठीक आहे. कशी असते ते? 2 मॉलिक्युल्स आपल्याला घ्यायचे आहेत PbOचे आणि 4 मॉलिक्युल्स घ्यायचे आहे HNO3. तर हे आपलं कन्व्हर्ट होते 2 मॉलिक्युल्स PbNO3 2 टाइम्स आणि आपल्याला भेटते 2 मॉलिक्युल्स वॉटर. ठीक आहे. आता हे पॅसिव्ह नेचर आहे आपला PbO2चा अगेन्स्ट HNO3. तर आपल्या हे रिएक्शनला वेगळं करते फ्रॉम द वन जे आपला HCl सोबत होत आहे. ठीक आहे. तर हे आपले होते आजचे जे टॉपिक्स आहेत ते आपण जे आज कव्हर केले. आता आपल्याला बघायचं आहे की याच्या नंतर आपण कोणते टॉपिक्स बघू. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण बघू बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिएक्शन, की कसं आपण रेडॉक्स रिएक्शन्सला बॅलन्स करू. आता याच्यासाठी आपल्याला 2-3 आपले मेथड्स असतात. एक आपला मेथड आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड. हे वाला जे मेथड आहे याच्यामध्ये आपले स्टेप्स असतात. पहिला स्टेप, दुसरा स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4, स्टेप 5 असे जे स्टेप्स आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यानेच आपण एक स्टेप बाय सिस्टमॅटिक मॅनर आपल्याला भेटते की आपण कसं प्रोसीड करू त्याचं. ठीक आहे. मग आहे आपला प्रॉब्लेम 7.8. 7.8 मध्ये बघा तेच आपल्याला इथे करायचं होतं, की नेट इक्वेशन आपल्याला आयनिक लिहायची होती पोटॅशियम डायक्रोमेटचं रिएक्शन जे होत आहे सोडियम सल्फाईड सोबत. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला तसंच ते जे स्टेप्स आपण शिकू तेच फॉलो करायचे आणि सांगायचं आहे. मग आपलं असते प्रॉब्लेम 7.9. ठीक आहे. तर हे झालं आपलं एक ऑक्सिडेशन नंबर मेथड. मग याच्यानंतर आपलं येते हाफ रिएक्शन मेथड. जे आपलं हाफ रिएक्शन मेथड आहे, यांच्यामध्ये पण काही स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे आणि याच्यामध्ये 2 स्टेप्स आपले जास्ती आहे कंपेअर्ड टू दी ऑक्सिडेशन नंबर मेथड. तर ते आपल्याला फॉलो करायचं आहे आणि मग आपल्याला सांगायचं आहे, की कसं आपण त्याला बॅलन्स करू. ठीक आहे. एकदा हे केलं मग अजून एक आपण प्रॉब्लेम घेऊ ज्याच्यामध्ये याचा एक आपण एक्सप्लेनेशन घेऊ. ठीक आहे. प्रॅक्टिस प्रॉब्लेम सारखं हे होऊन जाईल आपल्यासाठी. मग आपण बघू की जे आपले रिडॉक्स रिएक्शन्स असतात ते आपले टायट्रेशनसाठी कसे ते आपले बेसिस आपल्याला बनवतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल घेऊ जे आपले केमिस्ट्री लॅबमध्ये आपण बघितलेले होते टायट्रेशनचे एक्सपेरिमेंट त्याचं आपण बेसिस बघू याच्यामध्ये. ठीक आहे. मग हे जे पूर्ण आपण ऑक्सिडेशन नंबरचा कन्सेप्ट बघितलेला होता. हे जे कन्सेप्ट आहे त्याचे कोणते आपले लिमिटेशन्स असतात ते आपण बघू. मग रिडॉक्स रिएक्शन्स जे आहे त्यांना आपण रिलेट करू विथ इलेक्ट्रोड प्रोसेसेस. ठीक आहे. कोणते इलेक्ट्रोड प्रोसेस असतात. आता हे झाल्यानंतर आपण बघू एक डॅनियल सेल. ठीक आहे. जे इलेक्ट्रोड प्रोसेस आहे ते त्याच्यामध्येच आपल्याला बघायचं आहे की जे आपलं डॅनियल सेल असते तर हे डॅनियल सेलचं सेटअप कसं असते आणि जे इलेक्ट्रॉन्स कुठे प्रोड्यूस होतात, एनोड, कॅथोड कशा असते, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असते, ते सगळं आपण बघू. त्याच्यानंतर मग 298 केल्विन जे आहे आपला रूम टेम्परेचर त्याचं
तर आपल्याला स्टँडर्ड इलेक्ट्रॉन पोटेन्शियल बघायचं आहे काही-काही एलिमेंट्स. ठीक आहे. आणि एकदा हे झालं आपलं, मग आपण एक फक्त समरी घेऊ चॅप्टर सी आणि जे आपले एक्सरसाइज आहे, ते आपण याच्यामध्ये त्यांचं सोल्युशन्स ठीक आहे. तर हे आपलं याच्या नंतरचं आपलं एक प्लॅन आहे. ठीक आहे. आणि एक आपण फक्त इंट्रोडक्शन बघून घ्यायचं एकदा. ते रेडॉक्स रिएक्शन त्यांच्यासाठी. तर 2 मेथड्स आपले असतात. कोणतेही केमिकल इक्वेशनला जर आपल्याला बॅलन्स करायचं आहे, रेडॉक्स प्रोसेस. जे आपलं एक मेथड आहे यांच्यामध्ये ते आपलं आहे बेस्ड ऑन द चेंज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट. आणि जे आपलं दुसरं मेथड आहे, ते आपला बेस्ड असते ऑन स्प्लिटिंग द रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन आपण स्प्लिट करू 2 हाल्फ रिएक्शन्समध्ये. एक मध्ये आपली आहे ऑक्सिडेशन आणि दुसऱ्यामध्ये आपली रिडक्शन राहील. हे जे दोघे मेथड्स आहे, हे आपल्या आता प्रयोगमध्ये आहे आणि यांचं प्रयोग कसं करायचं त्याची चॉईस आहे. ते आपलं इंडिव्हिज्युअल सोबत असते. ठीक आहे. की तुम्हाला कोणती रिएक्शन कोणतं मेथड जे आहे ते जास्ती छान वाटते किंवा जास्ती तुम्ही कम्पॅटिबल आहे त्या मेथड सोबत. ठीक आहे. आणि हे जे मी सांगत होतो तुम्हाला डॅनियल सेल त्याच्यासाठी जे सेटअप आहे आपलं हे आहे असं. जे एनोड्सवर आपले इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस होतात ड्यू टू ऑक्सिडेशन ऑफ झिंक ते आपले एक्सटर्नल सर्किटने ट्रॅव्हल करतात टू द कॅथोड. जिथे हे आपले रिड्यूस करतात कॉपर आयन्सला. हे जे सर्किट आहे ते सेलच्या आतमध्ये आपलं कंप्लीट होते बाय मायग्रेशन ऑफ आयन्स थ्रू द सॉल्ट ब्रिज. आणि हे आपण नोट करू शकतो की जे डायरेक्शन ऑफ करंट आहे ते आपले डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लोचं पूर्ण अपोझिट आहे. ठीक आहे. चला, तर हे होतं आपलं आजचं टॉपिक आणि आपण याच्या नंतर आता बघू जे बाकीचे आपले टॉपिक्स होते आणि जे एक्सरसाइज होते, ते सगळं आपण याच्या नंतर जे आपले सेशन्स राहील त्यांच्यामध्ये आपण बघू. ठीक आहे. चला, धन्यवाद.